मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. विधी व न्याय विभाग म्हणजे न्यायालय पदभरती जी आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो एक मागं जी-आर आला होता पहा. सरकारी वकील कार्यालये जी आहेत मित्रांनो, तिथं पद भरण्यासाठी. ज्याच्यामध्ये मित्रांनो उच्च न्यायालय खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर येथे मित्रांनो जी सरकारी वकिलांची पदं भरली जाणार आहेत, ती पदं आता पूर्णपणे मित्रांनो सरळ सेवेने भरली जाणार आहेत. याच्यामध्ये मित्रांनो ही पदं जी आहेत, काही पदं पदोन्नतीने भरली जाणार होती आणि काही पदं सरळ सेवेने. परंतु आता सर्वच पदं मित्रांनो परमनंट पदं म्हणजे परीक्षा घेऊन तुमची या ठिकाणी सरळ सेवेचा याचाच अर्थ होतो, की परीक्षा घेऊन मित्रांनो पदं भरली जाणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. डिटेलमध्ये आपण हा जी-आर पाहणार आहोत. 24 जूनलाच मित्रांनो हा विधी व न्याय विभागाचा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पहा. म्हणजेच अजून एक मित्रांनो न्यायालयाची ही जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. परंतु याच्यामध्ये पद जे भरलं जातं मित्रांनो लघुलेखक निम्न श्रेणी हे असणार आहे. याच्यामध्ये बाकीची शिपाई वगैरे ही देखील पदं आहेत. परंतु मित्रांनो याच्यामध्ये फक्त ह्या जी-आरमध्ये लघुलेखक पदाबद्दल माहिती दिलेली आहे. बाकीची पदांची देखील मित्रांनो सरळ सेवेची जाहिरात येणार आहे. सरकारी वकील कार्यालयाची जेवढी पण मित्रांनो पदं भरली जाणार आहेत, त्याचा जी-आर मागच आलेला आहे पहा. इथं दिलेला आहे त्यांनी या ठिकाणी त्याचा संदर्भ दिलेला आहे पहा. न्याय व विभागाचा 18/4/2023 अन्वये न्याय विभाग यांनी 13 सरकारी वकील कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर पदांचा सुधारित आकृतीबद्दल जी मान्यता दिली आहे मित्रांनो, त्यानुसार सरकारी वकिलांचे जे कार्यालय आहे उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथील मित्रांनो हा जी-आर आलेला आहे सध्या. परंतु 13 सरकारी वकील कार्यालय आहेत मित्रांनो पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये त्यांचीही पदं भरली जाणार आहेत. त्यापैकी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालयाची या ठिकाणी ही माहिती आहे. याच्यामध्ये मित्रांनो शिपाई असेल, लिपिक असेल, लघुलेखक असेल अशी विविध पदं आहेत मित्रांनो. आता सध्या लघुलेखक बद्दल ही माहिती आलेली आहे. परंतु ज्यावेळेस जाहिरात येईल मित्रांनो त्यावेळेस शिपाईची देखील पदं, हमालची देखील पदं ही सर्व पदांचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे. तर बघा या जी-आरमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी आपण सर्वात अगोदर ही माहिती पाहूयात, की मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमधील सरकारी वकील कार्यालयामध्ये मित्रांनो या ठिकाणी जी पदं या ठिकाणी लघुलेखक निम्न श्रेणी संवर्गातील मंजूर आहेत. 15 पदं मंजूर आहेत पहा या पदासाठी. अजून जी वेगवेगळी पदं आहेत त्या सर्वांसाठी वेगवेगळी पदं मंजूर आहेत. हा जो जी-आर आहे मित्रांनो 18/4/2023 चा त्या जी-आरमध्ये तुम्हाला सर्व माहिती पाहायला भेटेल. जवळपास 13 सरकारी वकील कार्यालयाबद्दलची त्याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर ही लघुलेखक निम्न श्रेणी पदाची 15 पदं जी मंजूर आहेत त्यापैकी मित्रांनो आपल्याला माहीत असेल निम्मी पदं जी आहेत त्या ठिकाणी सरळ सेवेने म्हणजे परीक्षा घेऊन भरली जातात आणि निम्मी पदं पदोन्नतीचा कोटा जो असतो त्यांनी भरली जातात. म्हणजे 50-50 या ठिकाणी अशा पद्धतीने 50/50 पदं म्हणजे त्यानुसार 8 पदं येतात 15 पैकी सरळ सेवेची आणि 7 पदं येतात मित्रांनो या ठिकाणी पदोन्नती कोट्यातील. तर आता मित्रांनो काय झालेलं आहे पहा या ठिकाणी निम्न श्रेणी लघुलेखक जी पद आहे याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, की या संवर्गातील जी पदं सरकारी वकील कार्यालयामध्ये भरण्यात येतात उच्च न्यायालय अंतर्गत. तर दोन्ही कार्यालयामध्ये निम्न श्रेणी लघुलेखक संवर्गातील पदोन्नतीच्या कोट्यातील 7 पदे निम्न संवर्गातील लघुटंकलेखक हे पद संवर्ग मंजूर नाहीये. त्यामुळे या कार्यालयातील पदोन्नतीची पदे भरता येत नाहीत. तर बघा ही पदं 7 पदं जी आहेत त्या ठिकाणी प्रमोशननी या ठिकाणी काय त्या कार्यालयामध्ये भरता येणार नाहीत. तिथं पदं ती उपलब्ध नाहीत. तर त्याच्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे, की ही पदं जी आहेत लघुटंकलेखक ही पद मंजूर नसल्यामुळे सरळ सेवेने भरण्यासाठी विनंती या मित्रांनो पत्राने केलेली होती म्हणजे महाराष्ट्र शासनाकडं म्हणजे विधी व न्याय विभागाकडं. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाचा जो आहे त्यांनी मान्यता दिलेली आहे मित्रांनो. त्यानुसार या ठिकाणी लघुलेखक निम्न श्रेणी हे पद जे आहे नामनिर्देशनाचे व पदोन्नतीचे प्रमाण शिथिल करून सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर व मुख्य सादरकर्ता जे कार्यालय आहे तेथील न्यायाधिकरणाचं प्रशासकीयचं तिथे मित्रांनो लघुलेखक निम्न श्रेणी या संवर्गातील पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदं आता सरळ सेवेने भरण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती पहा. तर बघा सरळ सेवेने पूर्णपणे पदं भरण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. तोच जी-आर हा प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे तिथं मित्रांनो आता 8 पदं सरळ सेवेने भरली जाणार होती अगोदर. परंतु आता मित्रांनो या ठिकाणी ती पूर्णच्या पूर्ण 15 पदं 100% 15ची 15 पदं मित्रांनो सरळ सेवेने भरली जातील. ज्यावेळेस जाहिरात येईल मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला तिथं 15 पदं पाहायला भेटतील. पूर्णपणे सरळ सेवेने भरली जाणार आहे. सरळ सेवेने भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर उपरोक्त पार्श्वभूमीवर सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे मित्रांनो जे प्रशासकीय न्यायाधिकरण आहे कार्यालय तेथील लघुलेखक निम्न श्रेणी संवर्गातील पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदं भरण्यासाठी निम्न श्रेणी संवर्गातील लघुटंकलेखक हे पद संवर्ग मंजूर नसल्याने लघुलेखक निम्न श्रेणी या संवर्गातील मंजूर सर्व 100% पदं सरळ सेवेने भरण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तोच हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. तर पाहू शकता हा जी-आर जे आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावानुसार
ह्या जी-आरची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही पाहू शकता. इतर पदांबद्दल अशी काही अपडेट आली अजून तर तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल आणि मित्रांनो जसे आता याची जाहिराती प्रसिद्ध होतील मित्रांनो तशी माहिती तुम्हाला दिली जाईल. जाहिरात कधीपर्यंत येईल ते मित्रांनो याच्यामध्ये देण्यात आलेलं नाही, परंतु प्रोसेस चालू आहे मित्रांनो या ठिकाणी याची. ठीक आहे. हा जी-आर जो प्रसिद्ध झाला आहे त्याचा अर्थ प्रोसेस मित्रांनो या ठिकाणी कुठे ना कुठे चालू आहे. लवकरच याच्या जाहिराती तुम्हाला पाहायला भेटू शकतात. सरकारी वकील कार्यालयांची 13 कार्यालये आहेत. त्याची मित्रांनो ऑलरेडी 2023 मध्येच तो जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. मान्यता भेटलेली आहे. त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक कार्यालयामधून या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तर पदं भरणं चालूच आहे. ऑलरेडी त्याची जी-आर आलेले आहे. तेही मान्यता भेटले. परंतु सरळ सेवेची जी जाहिरात येणं बाकी आहे, ती मित्रांनो अजून आलेली नाही. सरकारी वकील कार्यालयांची ती देखील लवकरच प्रसिद्ध होऊ शकते. जशी माहिती त्याबद्दल येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा व आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.